जाऊया आपण पुढे. मला वाटतं सगळ्यांनी आय होप एव्हरीवन हॅज मेन्शन देअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. नाव यू राईट आणि युनिट नंबर 4. दिस इज द लास्ट युनिट फॉर दिस सब्जेक्ट. लिहते अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर अँड एक्झिस्टन्स, होल एक्झिस्टन्स ॲज को एक्झिस्टन्स. This is the title of unit number 4. Understanding harmony in nature and existence, whole existence as coexistence. कोण सांगेल अर्थ? युनिट नंबर 4. येईल का काही सांगता? हॅलो, पॉइंट लिहिला का? येस सर. टायटलचं चॅप्टरचं नाव लिहिलं का बघा. So unit number 4, if nobody is saying something, so I will start. And understanding harmony in nature. आपल्याला ह्या निसर्गासोबत सुसंवाद साधणे ह्या संदर्भाचा हा युनिट नंबर 4 आहे, जिकडे आपण नेचर सोबत हार्मनी साधत, ठीक आहे, एक्झिस्टन्स म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व. ह्या पृथ्वीवरती जीवन जगत असताना आपलं काहीतरी अस्तित्व आहे, ठीक आहे, त्या अस्तित्वाची जाणीव ठेवत निसर्गासोबत सुसंवाद कसा साधता येईल हे आपण समजून घेणार आहेत युनिट नंबर 4 मध्ये. त्याच्यामध्येच हा पॉइंट आहे की होल एक्झिस्टन्स हॅज को एक्झिस्टन्स. को एक्झिस्टन्सचा अर्थ कोण सांगेल? हॅलो, सहअस्तित्व. हा, सह अस्तित्व म्हणजे काय की एका वेळेस आपण बरेच जण एकत्र येतो बरं का. तर त्यावेळेस जो काही सहवास आपला म्हणतो आपण त्याला सह अस्तित्व असं म्हणूया आपण त्याला. इंग्लिश शब्द तिकडे को एक्झिस्टन्स असा आहे. मग होल एक्झिस्टन्स जर बघितला तर तो कसा बघायचा आहे तर सह अस्तित्व म्हणून बघायचा आहे. तो होल म्हणजे संपूर्ण, सर्वव्यापी, कॉम्प्रिहेन्सिव्ह असा अर्थ घ्या तिकडे. युनिव्हर्सल असा जरी अर्थ घेतला तरी चालेल होलचा. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. इकडे पहिला पॉइंट जर बघितला तर ह्याच्याबद्दल आता सांगायची गरज नसावी, कारण की टायटल मध्येच ते कव्हर केलंय आपण. अंडरस्टँडिंग द हार्मनी इन नेचर. कोण सांगेल? नेचर सोबत सुसंवाद. आवाज नाही आला. हॅलो, नेचर सोबत सुसंवाद असणे. हा, तर तो कसा साधता येईल हे समजून घेणार आहोत आपण. अंडरस्टँडिंगचा अर्थ काय? समजून घेणे. हार्मनी म्हणजे सुसंवाद, इन नेचर म्हणजे निसर्गासोबत. बरोबर? येस सर. पहिला पॉइंट लिहिला का तुम्ही? येस सर. नाउ लेट अस राईट सेकंड पॉइंट. माझ्यासोबत लिहा. इंटरकनेक्टेडनेस, ब्रॅकेटमध्ये म्हणा परस्पर संबंध. म्युच्युअल फुलफिलमेंट. इंटरकनेक्टेडनेस इन द राउंड ब्रॅकेट यू कॅन राईट परस्पर संबंध. अँड म्युच्युअल फुलफिलमेंट, परस्पर परिपूर्ती. इंटरकनेक्टेडनेस परस्पर संबंध अँड म्युच्युअल फुलफिलमेंट परस्पर परिपूर्ती among the four orders of nature, among the four orders of nature. Recyclability, in the round bracket you can mention punarvapar. Recyclability, punarvapar, and self regulation. स्वतःची नियमन.
व्हॉट इज मीन बाय नियमन? काय सांगता येईल? सेल्फ रेग्युलेशन. नियमनला दुसरा इंग्लिश शब्द जर लिहायचा असेल तर प्रामाणिक. कंट्रोल. कंट्रोल, नियंत्रण म्हणतो ना आपण, स्वतःचे नियंत्रण. नियमन म्हणजे इथे बघा ना, सेल्फ रेग्युलेशन. ह्या सेल्फ रेग्युलेशनचा जर अर्थ बघितला तर स्वतःवरती कंट्रोल. ठीक आहे. सो अनदर वर्ड फॉर दिस रेग्युलेशन यू कॅन राईट कंट्रोल, सेल्फ कंट्रोल इन नेचर. इन नेचर म्हणजे स्वतःच्या वागण्यामध्ये असं पण घेऊ शकेल आपण, स्वतःचं नेचर, स्वतःचं वागणं, किंवा नेचर म्हणजे काय, निसर्ग, असा पण अर्थ घेतला जाऊ शकेल इकडे. ठीक आहे. काय सांगता येईल का ह्या पॉइंट बद्दल? इंटरकनेक्टेडनेस अँड म्युच्युअल फुलफिलमेंट अमंग दी 4 ऑर्डर्स ऑफ नेचर, रिसायकलेबिलिटी अँड सेल्फ रेग्युलेशन इन नेचर. हॅलो. इंटरकनेक्टेडनेस म्हणजे काय? परस्पर संबंध. म्हणजे काय सांगता येईल इकडे? हॅलो. एकमेकाशी कनेक्टेड असणे. हा, एकमेकांशी कनेक्टेड असणे किंवा एकमेकांशी काहीतरी संबंध असणार आहे आपला, बरोबर. त्याला आपण परस्पर संबंध असं म्हणू. म्युच्युअली ऑल्सो देअर विल बी सम काइंड ऑफ रिलेशनशिप बिटवीन डिफरंट एंटिटीज ऑफ दिस सोसायटी. ठीक आहे. तर त्याला इंटरकनेक्टेडनेस असं म्हणूया आपण, परस्पर संबंध. अँड म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय? तर परस्पर परिपूर्ती म्हणजे काय की एकमेकांच्यामुळे आपल्याला एक कम्प्लीटनेस जो म्हणतो आपण, ठीक आहे, पूर्णत्व जे म्हणतो आपण, पूर्णत्व. ठीक. तर ते पूर्णत्व येण्यासाठी म्युच्युअली ऑल्सो वी शुड हॅव सम काइंड ऑफ रिलेशनशिप्स इन बिटवीन. एकटा जर जगलो आपण तर तिकडे आपल्याला बघा ना, आपली लाईफ जी काय ती फुलफिलमेंट होणार नाही आपली, बरोबर का? हॅलो, येते का लक्षात? येस सर. येस सर. येस सर. नुसतं फॅकल्टी एकटा असून उपयोग नाही, फॅकल्टी सोबत विद्यार्थी पण असले पाहिजेत. मग तिकडे टीचिंग लर्निंग मध्ये जी काही ही प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी बघा आहे ना, टीचरसाठी स्टुडंट्स हे कम्प्लीटनेस आणणारे आहेत. आणि जर नुसते स्टुडंट घेतले आणि जर तिकडे टीचर नसतील तर तरी पण ते कम्प्लीट एक प्रोसेस होऊ नाही शकत. तर म्युच्युअल फुलफिलमेंट ह्या शब्दाचा अर्थ असा आपण समजून घेऊ. ठीक आहे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे काय की परस्पर परिपूर्ती, एकमेकांवरती डिपेंडंट आहोत आपण. ठीक आहे. एखादी प्रोसेस जर कम्प्लीट करायची असेल तर आपल्याला एकमेकांचा सहवास असला पाहिजे. विदाउट आवर कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे, म्युच्युअल कॉन्ट्रीब्युशन, पर्टिक्युलर प्रोसेस वी कॅनॉट एबल टू कम्प्लीट इट. तर ते तसा अर्थ आपण घेऊया इकडे. समजलं का हे? हॅलो. येस सर. ओके. त्याच्यामध्ये मग रिसायकलेबिलिटी काय सांगणार याचा अर्थ? सांगा. रियूज. हा, रियूज. ठीक आहे. बघा ना, कचरा सुद्धा आजकाल काय करतात? रियूज करतात. कचरा गोळा करून आपल्याकडून घंटा गाडी येते आपल्या इकडे आणि तो सगळा कचरा घेऊन जातात, रिसायकलिंग करतात. फर्टिलायझर्स. हा, रिसायकल करून त्याचे फर्टिलायझर्स बनवतात. हा, रिसायकलिंग करतात. त्याच्यामधले काही चांगले जर पदार्थ असेल, त्यातले काही बघा, प्लास्टिकचे डबे म्हणा किंवा पत्र्याचे डबे असतील काही, तर त्यातले ते वेगळे करून त्याच्यावरती रिसायकलिंग करून त्याचं परत एखाद्या प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करता येऊ शकतं. ठीक आहे. तर ते रिसायकलेबिलिटी म्हणजे वापर करून झाल्यानंतर कॅन वी यूज इट, ओके, पर्टिक्युलर प्रोडक्ट अगेन अँड अगेन. तर ह्याच्या संदर्भात आपण तो पुनर्वापर असा अर्थ घेतलेला आहे इकडे, बरोबर. हॅलो. येस सर. Yes, येस सर. And if you want to maintain harmony in nature and existence, ठीक आहे, or whole existence as a coexistence, in that case self regulation is very important. And that self regulation, how it can be maintained, that also we will see, we will learn, we will understand. स्वतःवरती कंट्रोल कसा ठेवायचा, ठीक आहे,
किंवा स्वतःच्या बिहेवियर वरती म्हणा किंवा स्वतःच्या नेचर वरती म्हणा कसा कंट्रोल ठेवता येईल, हाऊ टू रेग्युलेट our behavior, that also we will understand. This is the point number 2. I hope you have understood this point number 2. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे असं पण येईल ना की स्वतःला शिस्त लावणे. सेल्फ डिसिप्लिन वेगळं झालं ते, ठीक आहे. सेल्फ डिसिप्लिन इज पार्ट ऑफ सेल्फ रेग्युलेशन. सेल्फ रेग्युलेशन करण्यासाठी शिस्त लावणे ही एक मेथड म्हणा, पद्धत म्हणा, जिकडे ह्या पद्धतीने स्वतःला आपण कंट्रोल करू शकेल. बरोबर. येस सर. सेल्फ रेग्युलेशन मध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. त्याच्यामध्ये डिसिप्लिन हा एक पार्ट आहे असं म्हणूया आपण. हॅलो. ओके. ठीक आहे. नाव यू राईट पॉइंट नंबर 3. अंडरस्टँडिंग एक्झिस्टन्स ॲज को एक्झिस्टन्स, सह अस्तित्व ऑफ म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स इन ऑल परवेसिव्ह स्पेस. All pervasive space. Understanding existence as coexistence. त्या कोएक्झिस्टन्सचा अर्थ ब्रॅकेट मध्ये लिहिलेला आहे इकडे, सहअस्तित्व ऑफ म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स इन ऑल परवेसिव्ह स्पेस. परवेसिव्ह इन ऑल परवेसिव्ह स्पेसचा अर्थ सर्वव्यापी जागा. स्पेस म्हणजे जागा, ठीक आहे. ऑल परवेसिव्हचा अर्थ सर्वव्यापी. हॅव यू रिटन पॉइंट नंबर 3 ऑफ युनिट नंबर 4? येस सर. विश्वजित काय सांगता येईल का? विश्वजित यादव. व्यापक जागेत परस्पर संवाद साधण्याचे अस्तित्व समजून घेणे. हा देशमुख, परत एकदा सांगा. सर्व व्यापक जागेत परस्पर संवाद साधण्याचे अस्तित्व समजावून घेणे किंवा समजून घेणे. परस्पर संवाद साधण्याचे अस्तित्व. सर्व व्यापक जागेत सर्व व्यापक जागेत परस्पर संवाद साधण्याचे अस्तित्व समजून घेणे किंवा समजावून घेणे. अस्तित्व जे आहे ते सहअस्तित्व आहे असं समजून घेणे. बरोबर. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, ठीक आहे. ऍज ए को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. जे काही आपलं अस्तित्व आहे ते आपल्या एकट्याचं अस्तित्व नसून आपल्यासोबत बरेच ह्युमन्स जगत आहेत. त्यांचं पण अस्तित्व काहीतरी आहे. येतं का लक्षात? बघा ना, को एक्झिस्टन्स म्हणजे आपण एकटंच जगत नाहीये ह्या पृथ्वीवरती, आपल्यासोबत बरीच लोक जगतात आहेत, ते म्हणजे को एक्झिस्टन्स. सर मे आय? अस्तित्व समजावून घेत असताना सर्वव्यापी ज्या जागा आहेत त्यामध्ये जे घटक आहेत त्यांच्याशी आपलं सहअस्तित्व आहे, त्यांच्याशी आपला परस्पर संबंध आहे हे समजून घेणे. बरोबर. परत एकदा सांगा ना सुयश, यू आर राईट. वाक्यांची रचना. अस्तित्व समजावून घेत असताना सर्वव्यापी जागांमधील जे दुसरे घटक आहेत, इतर घटक जे आहेत त्यांच्याशी आपलं परस्पर आणि सहसंबंध आहे हे समजून घेणे. व्हेरी गुड. तर म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स ह्याचा अर्थ जर बघितला, म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स म्हणजे परस्परांमध्ये काही युनिट्स आहेत, काही घटक आहेत, समाजाचे घटक म्हणूया आपण. त्या घटकांमध्ये इंटरॅक्शन होणार आहे, काहीतरी त्यांच्यामध्ये संवाद असणार आहे, ठीक आहे. तर तो संवाद जो काही आहे तो सर्वव्यापक जे काही स्पेसेस आहेत, जागा आहेत, ठीक आहे, सर्वव्यापी जागा म्हणू आपण, त्या जागेमध्ये ह्या म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट जे काही आहेत त्यांचं अस्तित्व हे एकट्याचं अस्तित्व, त्याच्यासोबत सहअस्तित्व हे एकत्रितपणे आपण समजून घेणार आहोत. बरोबर काय सुयश? हॅलो. येस सर, बरोबर. काय अडचण? नो सर. इन ऑल परवेसिव्ह स्पेस ह्याचा अर्थ सर्वव्यापी जागा, असं मराठीत पण तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल ते. लेट अस राईट लास्ट पॉइंट. लास्ट आहे का सेकंड लास्ट? लास्ट आहे, ठीक आहे. होलिस्टिक परसेप्शन ऑफ ब्रॅकेट मध्ये आहे ना समग्र समज.
परसेप्शनचा अर्थ समज. होलिस्टिक परसेप्शन समग्र. आता ह्या समग्रचा अर्थ कोण सांगेल का? व्हॉट इज मीन बाय समग्र? सर होलिस्टिक म्हणजे आपण पावित्र्य किंवा पवित्रता असं पण घेऊ शकतो. हा, ते होली म्हणजे वेगळं झालं बरं का, आणि होलिस्टिक म्हणजे हे होल जे आहे संपूर्ण हे दिसतं का बघा, WHOLE. तर ते होल म्हणजे ते हे असं अर्थ घ्यायचा इकडे. होलिस्टिक म्हणजे समग्र, म्हणजे कलेक्टिव्हली सगळं एकत्रितपणे. येतं का लक्षात? समग्र. येस सर. सर सर्वांगीण सर्वांगीण येऊ शकतो. हा हा, एकाने बोला. सर्वांगीण घेऊ शकतो का आपण अर्थ? सर्वांगीण म्हणण्यापेक्षा का नाही, सिअर समटाइम्स आपण कसं करतो बघा ना, वेगवेगळे घटक एकत्रितपणे बघणे, ह्याला जे काही म्हणतात ते होलिस्टिक अप्रोच किंवा परसेप्शन म्हणतात. लक्षात? हॅलो. येस सर. आता ह्याचं एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपल्या बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला इंजिन आहे बरं का, त्या इंजिनच्या आतमध्ये छोटे छोटे कॉम्पोनंट्स असतात मेकॅनिकल. त्याच्यामध्ये पिस्टन असतो, सिलेंडर असतो, ठीक आहे, कनेक्टिंग रॉड असतो, क्रँकशाफ्ट असतो, क्रँक असतो, क्रँकपिन असते, गजनपिन असते. सो दीज ऑल एलिमेंट्स इंडिव्हिज्युअली और सेपरेटली इफ वी विल ऑब्झर्व, हा एक अप्रोच झाला. प्रत्येक घटक हा वेगवेगळा घटक आहे असा. आणि ऍज इंजिन, ठीक आहे, पूर्ण इंजिन जर बघितलं तर तिकडे काय झालं, ती होलिस्टिक अप्रोच झाली, समग्र समज असं म्हणूया आपण. तिकडे एकत्रितपणे सर्व घटक, समाजाचे सर्व घटक एकत्रितपणे पाहणे किंवा बघणे, असा अप्रोच, असं परसेप्शन ठेवून जर आपण चाललो तर त्याला होलिस्टिक परसेप्शन असं म्हणायचं. हॅलो. येस सर, बरोबर. हा, समग्र समाज. अजून एक दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तर तिकडे हात जर बघितला आपला, ठीक आहे, हात, तर त्या हातामध्ये कसं बघणार आपण, हाताला बोट आहेत आपल्या, ठीक आहे, फिंगर्स म्हणू आपण. आणि फिंगर जर एक एक फिंगर बघितलं तिकडे, मग 4 फिंगर आहे, इंडेक्स फिंगर आहे, थंब आहे, असे वेगवेगळे फिंगर्स आहेत. मग इंडिव्हिज्युअली जर ते फिंगर्स बघितले तर त्यांचं महत्व वेगळं आहे, ठीक आहे. पण पूर्ण पूर्ण हँड, ठीक आहे, ह्युमन असा जर तिकडे बघितला तिकडे, तर तिकडे होलिस्टिक परसेप्शन असं घेणार आपण. येतं का लक्षात? हॅलो. होलिस्टिक. येस सर, येस येस सर. सर. येस. तर तिकडे समग्र समज असं घेऊया आपण. ऑफ हार्मनी ऍट ऑल लेवल्स ऑफ एक्झिस्टन्स. ऑल लेवल्स म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या स्तर जे काही आहेत त्या समाजामध्ये, जे काही वेगवेगळ्या लेवल्स असतील किंवा वेगवेगळे स्तर असतील, ठीक आहे, तर त्या वेगवेगळ्या लेवल्स मध्ये हार्मनी असली पाहिजे. आणि ती कशी येईल तर ते पूर्ण आपण समग्र समज, ठीक आहे, वेगवेगळे घटक न बघता पूर्ण सोसायटी, ठीक आहे, किंवा पूर्ण एक कसं म्हणणार बघा, इकडे इकडे जे म्हणलंय इंटरकनेक्टेडनेस, होल एक्झिस्टन्स, ठीक आहे, होल एक्झिस्टन्स म्हणजे संपूर्ण समाज असा जर एकत्रितपणे बघितला तर ती होलिस्टिक अप्रोच, म्हणजे समग्र समज म्हणू आपण, ऑफ सुसंवाद. हार्मनी म्हणजे काय? सुसंवाद ऍट ऑल लेवल्स ऑफ एक्झिस्टन्स. जे काही वेगवेगळे स्तर असतील, ठीक आहे, वेगवेगळे लेवल्स असतील, समाजामधले वेगवेगळे घटक असतील, त्यांचं अस्तित्व एकत्रितपणे आणि त्याच्यामध्ये सुसंवाद साधणे. आणि हे सगळं शक्य कधी होईल जर आपण होलिस्टिक परसेप्शन ठेवला आहे, समग्र समज जर ठेवला, देन ओनली इट इज पॉसिबल. It means last point where we need to focus, we should not suppose to consider units of our society as individual units. Instead of considering individual units, we need to consider all society as a holistic perception to maintain the harmony at different levels of our society. समजलं का शेवटचा पॉइंट? येस सर. येस सर. काजल? सर समजलं. हा, घेऊन घेतला का? येस हो येस सर. हा. तर इकडे आपला सिलेबस जो काही आहे ह्या सब्जेक्ट साठीचा, ठीक आहे, ह्या कोर्स साठीचा, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, ह्याचा सिलेबस आपण लिहून घेतलेला आहे. आता फक्त टेक्स्ट बुक्स लिहा ना, तुम्हाला 2 मिनिटं देतो मी, फास्ट लिहून घ्या ना टेक्स्ट बुक्स. हे फक्त तुमच्या माहितीसाठी. अँड वेन यू विल विजिट आवर कॉलेज लायब्ररी, सो फ्रॉम लायब्ररी यू विल गेट, ओके, these बुक्स. हॅलो. येस सर.
ओके येस सर. नावं लिहून घ्या, फटाफट नावं लिहून घ्या. टेक्स्ट बुक्स अँड रेफरन्स बुक्स, ह्या 2 बुक्स मध्ये फरक कोण सांगेल का? टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक्स. टेक्स्ट बुक गव्हर्नमेंटचं असतं आणि सर रेफरन्स बुक असे पब्लिकेशनचे असतात. हा, असं गव्हर्नमेंट आणि असं म्हणण्यापेक्षा सी टेक्स्ट बुक्स इज स्ट्रिक्टली अडेअर टू सिलेबस. ठीक आहे, मोस्ट ऑफ द पॉइंट्स विच आर मेन्शन्ड इन द सिलेबस, ऑल द पॉइंट्स विल बी, ठीक आहे, अवेलेबल इन द टेक्स्ट बुक व्हेरी इझिली. बट रेफरन्स बुक्स मीन्स व्हॉट, साईज अँड व्हॉल्यूम ऑफ दिस बुक ऑल्सो यू विल फाइंड थोडीशी मोठी असतात ही पुस्तकं. रेफरन्स बुक्स म्हणजे मोठे असतात, ठीक आहे, ठोकळे असतात मोठमोठे, भरपूर पेजेस असतील त्याच्यामध्ये. येतं का लक्षात? You can- स्लाइड चेंज केली. येस सर. हा, रेफरन्स बुक्स हे मोठे असतात. सियर समटाइम्स इफ पर्टिक्युलर पॉइंट विच इज नॉट अवेलेबल इन द टेक्स्ट बुक्स, डेफिनेटली दॅट पॉइंट यू विल गेट इट इन द रेफरन्स बुक्स. So reference books are the books where entire syllabus will be mentioned. Many times context you will not get when you will be reading certain information from such kind of books. But textbooks are strictly adhered to the syllabus. Most syllabus you will find in the textbooks. आणि टेक्स्टबुकची साईज थोडीशी कमी असते, लहान असते, छोटी पुस्तकं म्हणू आपण ह्यांना. ठीक आहे. And reference books are the books where entire information, all syllabus, extra information you will get it. समजलं का? हॅलो, येस सर. येस सर. टेक्स्ट बुक्स लिहिले का? 2 टेक्स्ट बुकची नावं लिहिली का? तर एक्झामला आपण टेक्स्टबुक पेक्षा आपण लिहिलेले नोट्स वापरू शकतो का? 100% बरं का. See, in the first year engineering, it's very difficult because time will be very less. Once again, I'm repeating. This is in engineering, you will find semester pattern. Semester pattern means what? Whatever subjects right now you will be understanding, all subjects you need to understand within 3 months. I will repeat. Within 3 months you should supposed to understand all these different subjects which you will be dealing right now. And immediately after 3 months there will be 1 month for your preparatory leave. 1 महिन्याची किंवा 15 दिवसाची आता तुम्हाला सुट्टी मिळेल का नाही माहित नाही. Within these 15 days you need to prepare for your final examination and you will be appearing for your final examination. And within semester, at the end of semester you will have university examination. त्याच्यासाठी आपला अॅन्युअल पॅटर्न नाहीये. मी सकाळी पण तुम्हाला सांगत होतो पण एकदम आपलं मीटिंग बंद झाली. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, इन इंजिनिअरिंग यू विल नॉट हॅव अॅन्युअल पॅटर्न. इकडे कसला पॅटर्न आहे? सेमेस्टर पॅटर्न आहे. 6 महिन्याला एक्झाम्स होतात, 6 महिन्याला विषय बदलतात. इंजिनिअरिंग मध्ये 6 महिन्याला विषय बदलतात. 6 महिन्याला तुमची फायनल एक्झाम होते. मे बी तुमची एक्झाम जी काय आहे ती मे मध्ये होण्याची शक्यता आहे. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. येस सर. तर जे काय पाठ शिकवून होतोय, जे काय पाठ तुम्ही शिकताय तो इमिजिएटली दररोजच्या दररोज प्रिपरेशन करा त्याचं. आपला पहिला चॅप्टर संपला की प्रत्येक विषयासाठी ऍट द एंड ऑफ इच चॅप्टर देर विल बी चॅप्टर टेस्ट. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला एक चॅप्टर टेस्ट राहते. मग ज्या विषयाचे चॅप्टर नंबर 1 संपतील त्यांची इमिजिएटली टेस्ट राहणार. ठीक आहे. आता हे ऑनलाईन टेस्ट सध्या घेतली जाईल, माहित नाही ऑफलाईन सध्या नाही येत. आपण वर्गामध्ये तुम्ही येत नाही येत फिजिकली. सो MCQ examination will be conducted in the form of MCQs, multiple choice questions will be asked in the form of Google form. ठीक आहे, where one question will be there and there will be 4 options. So correct answer you need to select. Accordingly what will happen, your answer sheet will be evaluated and marks will be given. So in this way examinations will be conducted. समजतंय का? हॅलो, येस Yes, सर. sir. येस सर. तर ऑफलाईन कॉलेज कधीपासून सुरू होईल अंदाजे?
इट्स नॉट इन आवर हँड्स हिअर. वरतून आपल्याला तसे आदेश आल्यानंतर तो चालू होईल कॉलेज आपलं फिजिकली. ठीक आहे. ओके सर. सध्या तर काही त्यांनी सांगितलेलं नाहीये. जर तर वरून अंदाजा हम्म. ठीक आहे. हे लिहिलं का? टेक्स्ट बुक्स लिहिले का? हो Yes, सर. sir. हो सर. फास्ट लिहा ना. रेफरन्स बुक्स यू कॅन राईट. फास्ट लिहा. आपला टाइम संपत आला. एवढं लिहून आपण थांबतो इकडे आज. आणि पुढच्या लेक्चर पासून आपलं युनिट नंबर 1 चालू होईल, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचं. तिकडे डिटेलमध्ये आपण शिकूया एक एक पॉइंट. मला वाटतं 7 बुक्स आहेत. रेफरन्स बुक्स म्हणलं त्यांना. So at least you can write names of all these 7 books which are reference books. ह्या सब्जेक्ट साठी प्रॅक्टिकल नाहीये बरं का. हा विषय असा आहे की ह्याला फक्त थिअरी आहे. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. Yes, sir. हा प्युअर थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, जिकडे आपण फक्त थेरॉटिकली हे समजून घेणार आहोत. काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स शिकता शिकता आपण एकमेकांना देऊयात. बट प्रॅक्टिकली वी विल नॉट बी अंडरस्टँडिंग दिस सब्जेक्ट. This subject is having pure theory, and 50 marks of exam which will be conducted directly by university. That examination also will be conducted, where theoretically or descriptive kind of answers you will be writing in the answer book. हे फक्त थोडंसं माहिती राहू द्या तुमच्यासाठी. फास्ट लिहा ना, फास्ट लिहा ना. 7 बुक्सची नावं लिहा. इकडे थांबतोय आपण. Last 5 minutes. लिहित कोणाला काही अडचण असेल तर विचारा ना. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाउट्स रिलेटेड टू बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग और युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. सो आर यू अंडरस्टँडिंग बोथ दी सब्जेक्ट्स? हॅलो. येस सर. we are moving very slowly and steadily, so that you should understand. Without your understanding, we will not be moving ahead. And one more thing I would like to mention over here: if sometimes we will be moving very fast, in such cases, if suppose you are not able to understand some points or some basic concepts, so already I have given you my Telegram ID or a Telegram username where you can write particular question to me. Definitely I can give answer through text, or sometimes I can call you. No issues. ठीक है? Hello. Yes, sir. हाँ. येस सर. जिकडे जिकडे अडचण येते त्या विषयामध्ये इमिजिएटली व्हॉट यू नीड टू डू, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. यू नीड टू कॉन्टॅक्ट टू दॅट पर्टिक्युलर फॅकल्टी अँड यू शुड अंडरस्टँड, यू शुड क्लिअर युअर डाउट्स. अदरवाइज इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट फॉर यू ॲट दी एंड इफ यू विल बी आस्किंग डिफरंट क्वेश्चन्स. सो तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण कमी होईल. येतं का लक्षात? बघा, जिकडे जिकडे जाता जाता अडचण येते तिकडे ते पॉइंट्स लिहून ठेवा नोटबुकमध्ये. And later on, if suppose in the class it is not possible because we have very less time in this Zoom meeting. 40 मिनिटांमध्ये शिकवायचं का किती शिकायचं कसं आहे बघा ना. लिमिटेड टाइम वी हॅव, बिकॉज ऑफ विच समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल टू हॅव अन इंटरॅक्शन. 1-to-1 इंटरॅक्शन इज नॉट पॉसिबल. प्रत्येकाला प्रत्येकाचं नाव घेऊन असं विचारता नाही येणार मला बरं का. बट what you can do, if you have any kind of doubts or issues, you can write message to me on my Telegram username. ठीक आहे? किंवा डायरेक्ट कॉल पण लावू शकता तुम्ही. मी मोबाईल नंबर तुम्हाला शेअर केलाय, ईमेल आयडी दिलेला आहे, युजर नेम आहे. लिहिले का सगळे? तर हा सब्जेक्ट यावर्षी नवीन आहे, मग हा एक्सटर्नल एक्झाम साठी येऊ शकतो का, म्हणजे ESE एक्झाम साठी वगैरे? हा सब्जेक्ट यावर्षी नवीन आहे त्यामुळे हा ESE वगैरे एक्झाम साठी येऊ शकतो का? ESC वगैरे म्हणजे ESC साठीच हा आहे सुयश. हा.
तुम्ही सुरुवातीला लिहिलं का बघा, आपला हा जो सब्जेक्ट आहे ह्याला फक्त मी परत थोडस वरती काही जुन्या स्लाइड्स कडे जातोय बघा ना, पाठीमागच्या तुम्ही लिहून घेतलं का नाही नीट बघा ना सिलेबस. इथे बघा, इथे दिसतं का एंड सेमेस्टर एक्झाम ऑफ 50 मार्क्स. ह्याला फक्त युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे 50 मार्कांची. ह्याला कॉलेज आपलं एक्झामिनेशन घेणार नाहीये. ठीक आहे, जास्तीत जास्त आपण काय घेऊया, चॅप्टर टेस्ट घेऊया आपण. हॅलो, चॅप्टर ओके सर. संपल्यानंतर आपण चॅप्टर टेस्ट घेऊया. पण ह्या सब्जेक्टसाठी इन सेमेस्टर एक्झामिनेशन जी 30 मार्कांची बाकीच्या सब्जेक्टसाठी आहे तशी एक्झाम काही घेतली जाणार नाही ह्या विषयासाठी. डायरेक्ट एंड सेमेस्टर एक्झामिनेशन असेल जी युनिव्हर्सिटी घेईल 50 मार्कांची. ठीक आहे. सर ESC म्हणजे मी दुसरी एक्झाम म्हणतोय, इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन. हा, परत क्वेश्चन विचारा. इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन ESC. हा सर जे MPSC आणि UPSC कशा एक्झाम आहेत तशी आहेत एक्झाम. हा, त्याच्यासाठी काय म्हणताय? त्याच्यासाठी हा सब्जेक्ट ऍडेड असेल का म्हणलं? हा, त्याच्यासाठी हा सब्जेक्ट आला असेल का नसेल ह्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या काही एक्झामिनेशन्स आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स यू आर टॉकिंग अबाउट, एम आय राईट? हा सर, हा बरोबर. So when you will be appearing any kind of competitive examination, in such cases, what you need to do, you need to go through the syllabus of that competitive examination, and in the syllabus of competitive examination that will be mentioned. Hello, त्या विषयांची नावं मेन्शन केलेली असतात. येस सर, येस. And if in the syllabus, if name of this subject is mentioned, then only you need to worry about this exam, worry about this subject म्हणा किंवा कोर्स म्हणा. अदरवाईज आतापर्यंत कधी हा सब्जेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला गेला नाही, बट मोस्ट ऑफ द टाइम्स दिस सब्जेक्ट विल बी व्हेरी युजफुल अँड इम्पॉर्टंट फॉर युअर इंटरव्ह्यूज, पर्सनल इंटरव्ह्यूज म्हणू आपण तिकडे. हॅलो, येस सर. इंटरव्ह्यू मध्ये थोडीशी ही ह्याचा बेस असला पाहिजे. इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे विचारू शकतात. ठीक आहे. येस सर. हा, तर इकडे आपण थांबतोय बरं का. लास्ट 1 minute, विदिन 1 minute मीटिंग विल बी एंडेड. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, रिवाइजिंग काय म्हणणार बघा. All students, I am requesting them to mention roll numbers in the chat box. If you have